फ्रेंड्स. तर आज आपण नॅशनलाइज बँकमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर कसं व्हायचं हे समजून घेणार आहोत. हे दिलेलं आहे स्पेशलिस्ट ऑफिसर म्हणजे ज्याला आपण एसओ म्हणतो शॉर्टमध्ये, IBPS एसओ. तर ही जी पोस्ट आहे, ओके, ही जे प्रोफेशनल डिग्री करणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी आहे स्पेशली. जे रेग्युलर ट्रेडिशनली BA BCom करणारी जी मुलं आहेत किंवा इव्हन रेग्युलर BSc जे आहे ती मुलं इथं अप्लाय करू शकणार नाही. रेग्युलर ट्रेडिशनल जे BA BCom आणि BSc आहे 3 वर्षाची डिग्री त्यांना अप्लाय करता येणार नाही. अदर दॅन जे BSc बनते 4 वर्षाची ॲग्री वगैरे, तर ती मुलं क्वालिफाय आहेत. किंवा BCE करणारी मुलं आहेत किंवा IT फील्डमधली कुठली इलेक्ट्रॉनिक डिग्री चालेल तुमची. अगेन त्यानंतर पुढे जसं की समजा HR अँड पर्सनल नावाची पोस्ट आहे ज्याला MBA चालतं. आता मी हळूहळू सगळं सांगणार आहे तुम्हाला. म्हणजे हा चान्स एक ॲडिशनल चान्स बनतो जे प्रोफेशनल ग्रॅज्युएशन करणारी मुलं आहेत किंवा जे केलेली आहेत. कारण बँकेमध्ये त्यांना 3 प्रकारे जाता येतं. PO म्हणून जाता येतं, क्लर्क म्हणून जाता येतं आणि SO म्हणून पण जाता येतं. ओके, तर फार सुंदर पोस्ट आहे नक्कीच. अगेन स्केल 1 लेवलची पोस्ट आहे. अगेन याचा जो पेमेंट आहे अगेन हा 70च्या रेंजमध्ये जातो. ओके, तर बघा, तर यामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर मध्ये बँकमध्ये IBPS थ्रू जे एसओ ह्या पोस्ट भरून घेतल्या जातात. ओके, ते ह्या 6 प्रकारचे आहेत. म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारे तुम्ही जाऊ शकता ॲज अ एसओ म्हणून, स्पेशलिस्ट ऑफिसर म्हणून. पहिला पॉईंट, ज्यामध्ये एक आहे ॲग्रिकल्चर रिलेटेड ऑफिसर, एक आहे लॉ ऑफिसर, एक आहे IT ऑफिसर, एक आहे HR किंवा पर्सोनेल ऑफिसर, एक आहे मार्केटिंग ऑफिसर आणि एक आहे राजभाषा अधिकारी. जसं की आता समजा एखादा BCom वाला मुलगा आहे, तर BCom वाला मुलगा असेल तर त्याला अप्लाय करता येणारच नाही, कारण BCom चं कुठलं स्पेशलायझेशनच नाही आहे. आर्ट्सचं कुठली तर स्पेशलायझेशनच नाही आहे. BSc जे रेग्युलर आहे त्यांचं कुठले तर स्पेशलायझेशनच नाही आहे. तर BSc जी ॲग्री आहे 4 वर्षाची ती मुले इलिजिबल आहेत इथे, असं म्हणेन मी. तर आता तुम्हाला मी डिग्री दाखवेन की कुठली डिग्री झालेली मुलं कुठल्या पदांना अप्लाय करू शकतात इथे. रेग्युलर जी BA BCom BSc करणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी 2 पदं आहेत, क्लर्क आणि PO. तर हे मी ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. तुम्ही याचे व्हिडिओ सेपरेटली आहेत, हे बघावं ह्याच चॅनलवरती. ठीक आहे, तर हा माझा कदाचित हा 3रा व्हिडिओ आहे. पहिल्यांदा मी काहीतरी क्लर्क डिस्कस केलं होतं, नंतर PO डिस्कस केलेले, आज इथे मी एसओ डिस्कस करतोय. आता पुढे बघा, तर हाच एकाच व्हिडिओचे हे अनेक पार्ट आहेत, मी छोटे छोटे त्याच्यामध्ये केलेले आहे. कारण जी पर्टिक्युलर कॅटेगरीची मुलं आहेत ते बघू शकतात, त्याचा बेनिफिट घेऊ शकतात. आता पुढे बघा, तर फर्स्ट ऑफ ऑल इथे मी काय केलेलं आहे, ह्या सरकारी बँका टोटल 11, हे ऑलरेडी मी मागच्या व्हिडिओमध्ये पण डिस्कस केले. या 11 सरकारी बँकांमध्ये जर तुम्हाला स्पेशलिस्ट ऑफिसर म्हणून जायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे हे आज आपण इथे बोलूया. तर बघा, एक आहे बँक ऑफ महाराष्ट्र, एक आहे बँक ऑफ बरोदा, एक आहे बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक आणि एक आहे युनायटेड बँक ऑफ इंडिया. तर ह्या 11 बँकांमध्ये तुम्हाला ह्या पदांना जाता येईल. ठीक आहे, सर्वांचा मुद्दा. आता बऱ्याचांच्या माइंडमध्ये असा प्रश्न आहे की सर ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणजे नेमकं काय करतात. आता ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर जी मुलं आहेत, जी मुलं सिलेक्ट होणारी मुलं आहेत, A4 ऑफिसर असं म्हणतो आपण त्यांना, तर ही मुलं बँकेमध्ये जाऊन काय करतील, ॲग्री रिलेटेड कामं करतील. जसं की कर्ज लॉग इन करणं वगैरे, त्यांची ऍप्लिकेशन हँडल करणं, कर्ज देण्याचा प्रकार, त्यांचं अनालिसिस, साइट्स व्हिजिट, या सगळ्या गोष्टी त्यांची कामं असतात. जसं की लॉ ऑफिसर लिगल ऍक्टिव्हिटीज मध्ये हा इन्व्हॉल्व असतो. जसं की IT ऑफिसर IT रिलेटेड त्याची कामं असतील, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड. HR किंवा पर्सनल म्हणजे ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंट, MBA वाले चालतील इथं. मार्केटिंग म्हणजे तो लाईक हाऊ टू ग्रो द ऑर्गनायझेशन, त्याची ती कामं असतील. प्रोडक्टचं मार्केटिंग करणं. ठीक आहे, राजभाषा अधिकारी म्हणजे हे एक प्रकारे ट्रान्सलेटर असतात, डॉक्युमेंट ट्रान्सलेटर असतात. त्यासाठी तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन हिंदी लागतं. आता मी प्रत्येकाचं इथं क्वालिफिकेशन डिस्कस करतो, तुम्ही इथं बघू शकता. ओके, तर बघा, हे बँका तर मी तुम्हाला सांगितलं. तर ह्या एक्झाम थ्रू जर तुम्हाला बँकेत जायचं असेल ॲज अ एसओ म्हणून, तर तुम्हाला 3 राऊंड क्रॅक करावं लागेल. एक जसं प्रिलिम्स आहे, एक आहे मेन्स आणि एक आहे तुमचं इंटरव्ह्यू. या 3 राऊंडला तुम्हाला एलिजिबल बनायला पाहिजे. ओके, म्हणजे प्री झाले की मेन्स असणार, मेन्स झाले की तुमचं इंटरव्ह्यू असणार. प्रीचे मार्क्स अगेन काउंट होत नाहीत, फक्त पास व्हायचं आहे. पुढे मग मेन्स राऊंड असणार आहे तुमचं आणि मग इंटरव्ह्यू असणार आहे. ठीक आहे, आता इथं प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू कसे होते आपण जरा समजून घेऊया. पण त्याच्या आधी मी तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन दाखवते इथे, बघू शकताय तुम्ही इथे. ओके, जस्ट अ मिनिट. बघा, तर यामध्ये एकच मिनिट. तर यामध्ये आपण काय समजून घेणार आहे, तर बघा, प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू असे 3 राऊंड आहेत तुम्हाला, जसं की आपण समजून घेतलं. तर आता याचं जे क्वालिफिकेशन आहे, आय थिंक प्ले व्हायला लागेल. एकच मिनिट. बघा इथे, आता याचं जे क्वालिफिकेशन आहे, ओके, तर हे तुमच्या लक्षात आलं असेल काय क्वालिफिकेशन काय, जर आपण डिस्कस करूया पहिल्यांदा सर्वप्रथम इथे. बघा,
देन मी एक्झाम पॅटर्न डिस्कस करेन तुमच्यासोबत. हा, आता जर समजा तुम्हाला कुणाला बँकेमध्ये IT ऑफिसर बनायचं तर IT ऑफिसर पदाला कोण अप्लाय करू शकतं हे पहिल्यांदा आपण इथे समजून घेऊया. तर IT ऑफिसर इथे बघा क्लिअरली त्यांनी सांगितले 4 year engineering technology degree in computer science, IT, computer application, electronics and communication, engineering, electronics and telecommunication, electronics and instrumentation और पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन कॉम्प्युटर सायन्स IT, म्हणजे सिम्पली ज्यांची IT मध्ये डिग्री आहे ती मुलं IT ऑफिसरला अप्लाय करू शकतात. ओके, एकदम सोपी आणि डेफिनेशन आहे. पुढं ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसरसाठी कुठली डिग्री चालते हे बघा, त्यांनी क्लिअरली उल्लेख केलाय 4 years ग्रॅज्युएशन डिग्री इन ऍग्रिकल्चर, म्हणजे जी बीटेक ऍग्री करणारी मुलं असतात किंवा 4 वर्षाची जी BSc ऍग्री असतात तर ती मुलं इथे इलिजिबल आहेत. म्हणजे सिम्पली ऍग्री मध्ये तुमची डिग्री असेल तर तुम्ही AFO पदाला अप्लाय करू शकता. राजभाषा अधिकारी बद्दल काय सांगतात बघा ते, पोस्ट ग्रॅज्युएशन इन हिंदी with English as a subject at the graduation or degree level or postgraduate degree in Sanskrit with English and Hindi as a subject at graduation level असं म्हटलेलं आहे त्यांनी. म्हणजे काय, जर तुम्हाला राजभाषा अधिकारी ह्या पदाला अप्लाय करायचं असेल तर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन हिंदीमध्ये पाहिजे, विथ इंग्लिश एक सब्जेक्ट पाहिजे, किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं संस्कृतमध्ये पाहिजे अलॉंग विथ हिंदी अँड इंग्लिश हा सब्जेक्ट पाहिजे. हे जर तुमचं क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही राजभाषा अधिकारीला अप्लाय करू शकता. ओके, लक्षात आलं. आता पुढे मला सांगा, मग लॉ ऑफिसरसाठी काय डिग्री असायला पाहिजे? सिंपल आहे, अ बॅचलर डिग्री इन लॉ म्हटले अँड एनलॉर्ड ॲज अन ॲडव्होकेट विथ बार काउन्सिल, म्हणजे तुमचं LLB असलं पाहिजे पूर्ण आणि तुम्ही बार काउन्सिलचे लाईक एनलॉर्डमेंट तुमची असली पाहिजे, म्हणजे तुम्ही ॲडव्होकेट असणार आहे. सिंपल भाषेमध्ये ॲडव्होकेट म्हणून तुम्हाला एक प्रकार बार काउन्सिलला रजिस्ट्रेशन दिलं असणार आहे. ठीक आहे, तर हा असा प्रकार आहे. त्या लॉ ऑफिसरसाठी LLB लागेल. सिंपल भाषेमध्ये जे लॉ केलेली मुलं आहेत ते लॉ ऑफिसरला अप्लाय करू शकतात. ठीक आहे, HR पर्सनल ऑफिसरसाठी त्यांनी काय सांगितलं बघा, हे बघा, ग्रॅज्युएशन अँड फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री और फुल टाइम डिप्लोमा इन पर्सनल मॅनेजमेंट और इंडस्ट्रियल रिलेशन और HR, HRD, सोशल वर्क और लेबर लॉ, म्हणजे जी मुलं MBA केलेली आहे, ज्यांचं HR ह्युमन रिसोर्सेस आहे किंवा सोशल वर्क आहे, ज्यांचं MSW वगैरे असतं, तर ती अशी मुलं अप्लाय करू शकतात HR किंवा पर्सोनल ह्या पदासाठी, पर्सनल ऑफिससाठी. ही सगळी स्केल 1 ची पोस्ट आहे, म्हणजे ऑफिसर लेवलची पोस्ट आहे ते. ओके, स्पेशलिस्ट ऑफिसर नावातच आहे SO म्हणजे ऑफिसर. ठीक आहे, बघा, मार्केटिंग ऑफिसर नावाचं एक पद आहे. तर ग्रॅज्युएशन अँड फुल टाइम MMS म्हणजे मार्केटिंगचा पार्ट आहे हा, मास्टर इन मार्केटिंग. त्याच्यानंतर MBA किंवा फुल टाइम PhD BA, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा बँकिंग अँड जे काय असेल बँकिंग अँड मॅनेजमेंट. ठीक आहे, विथ स्पेशलायझेशन इन मार्केटिंग, म्हणजे सिम्पली PGDBM असेल, PGDBA असेल किंवा MMS असेल तुमचं, किंवा MBA असेल. ओके, तर MBA मार्केटिंग असेल तरी पण इथे चालू शकते तुमचं. तर तुमचं सिम्पली मार्केटिंग हा विषय पाहिजे तुमच्या ग्रॅज्युएशन आणि फुल टाइम मध्ये. ग्रॅज्युएशन मध्ये नसेल काय कळलं, पण पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये तरी नक्की मार्केटिंग विषय तुमचं असलं पाहिजे. तर ग्रॅज्युएशन अँड फुल टाइम तुमचे PG असले पाहिजे ज्याच्यामध्ये मार्केटिंग हा विषय क्लिअरली स्पेशलायझेशन असेल, तर तुम्ही नक्कीच ह्या विषयाला, ह्या पर्टिक्युलर पोस्टला अप्लाय करू शकता ॲज अ मार्केटिंग ऑफिसर पदासाठी. ठीक आहे, म्हणून तुम्ही मार्केटिंग ऑफिसर MO म्हणून तुम्ही डायरेक्टली बँकेमध्ये जाऊ शकता, ज्याला मार्केटिंग ऑफिसर म्हणतात. तर अगेन तुमच्या हे लक्षात आलं असेल. आता मी तुम्हाला सांगेन यांचा की एक्झाम पॅटर्न कसा असतो. बघा, यांचा एक्झाम पॅटर्न क्लिअरली त्यांनी सांगितलेला आहे कसा आहे. तर बघा, इथे मी दिलेलं आहे. तर स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन, द स्ट्रक्चर ऑफ द एक्झामिनेशन विच विल बी कंडक्टेड ऑनलाईन आर ॲज फॉलोज. तर एक्झाम कशी होणार आहे ते इथे क्लिअरली सांगितले. बघा, पहिल्यांदा पूर्व परीक्षा असणार आहे, आणि हे पूर्व परीक्षा कुठल्या कुठल्या पदांसाठी आहे बघा. फॉर द पोस्ट ऑफ लॉ ऑफिसर, राजभाषा अधिकारी, म्हणजे लॉ ऑफिसर किंवा राजभाषा अधिकारीची ह्याची प्रिलिम्स वेगळ्या पद्धतीने होते आणि बाकी पोस्टासाठी प्रिलिम्स वेगळ्या पद्धतीने होते. तर लॉ किंवा राजभाषा अधिकारी पदाला तुम्ही एलिजिबल असाल तर तुमच्या पूर्व परीक्षेला 3 विषय आहेत. कुठले कुठले बघा, इंग्लिश आहे, रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस आहे. स्पेशल रेफरन्स टू बँकिंग इंडस्ट्री म्हटलं, म्हणजे करंट अफेअर्स जे क्वेश्चन आहे ते स्पेशली बँकिंग अँड फायनान्स रिलेटेड असते. म्हणजे हे 3 विषय तुम्हाला पूर्व परीक्षेला असतील. तर हे 50-50-50 150 मार्काचा पेपर आहे आणि 125 मार्क्स आहेत. हे 25 मार्काला आहे तुमचं इंग्लिश, आणि बाकीचे जे 2 सेक्शन आहेत ते 50-50 मार्काचे आहेत. तर ह्या पद्धतीने तुमचं 40-40-40 म्हणजे 120 मिनिटाचा वेळ आहे. लक्षात आलंय. तर ह्या पद्धतीने तुमची ही प्रिलिम्स विल लॉ ऑफिसरसाठी आणि राजभाषा अधिकारीसाठी. सायमल्टेनियसली तुम्ही जर ॲग्री ऑफिसरला एलिजिबल असाल किंवा IT ऑफिसरला एलिजिबल असाल किंवा HR पर्सनल किंवा मार्केटिंग ऑफिसरला तुम्ही जर एलिजिबल असाल तर तुमची प्रिलिम्स कशी असेल बघा. ह्या 3 विषयांना महत्व आहे प्रिलिम्सला, म्हणजे इंग्लिश, रिझनिंग आणि कॉट. हे तर करंट अफेअर्स वगैरे असं काही नाही आहे. तर जे ॲग्रीची मुलं आहेत किंवा जी अगेन IT ऑफिसरची आहेत किंवा HR पर्सनलला जाणारी किंवा मार्केटिंगला जाणारी, तर तुम्हाला प्रिलिम्सला फक्त 3च विषय करायचे आहेत. कुठले कुठले करायचे? इंग्लिश, रिझनिंग आणि कॉन्ट म्हणजे गणित. तर हे 50 मार्क, हे 50 मार्क, हे 50 क्वेश्चन. टोटल क्वेश्चन 150 आणि 125 मार्क्स आहेत. जसं की इंग्लिश तुमचं 25 मार्काला आहे आणि तुमचं जे काय रिझनिंग आणि मॅथ्स आहे हे 50-50 मार्काला आहे. म्हणजे तुमचा पेपर 150 क्वेश्चन आहेत पण 125 मार्क्स आहेत. अगेन 40-40-40 म्हणजे 120 मिनिटं तुम्हाला वेळ दिला जाईल, म्हणजे 2 तास. ओके, आणि हे जर तुम्ही पास झाला, मग तुम्ही जर लॉ ऑफिसर असाल किंवा तुम्ही जर IT ऑफिसरला अप्लाय केलाय किंवा ॲग्रीला अप्लाय केलाय तर तुमची पुढे मुख्य परीक्षा होते. मुख्य परीक्षा फार इम्पॉर्टंट आहे.
आता मुख्य परीक्षा सर्वप्रथम इथे मी सांगेन लॉ ऑफिसरसाठी कसे होते बघा. लॉ ऑफिसर, IT ऑफिसर, ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, HR पर्सोनेल ऑफिसर किंवा मार्केटिंग ऑफिसर. तर ह्या पदासाठी जी मुख्य परीक्षा आहे ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त प्रोफेशनल नॉलेज असते. फक्त आणि फक्त प्रोफेशनल नॉलेज. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा ऍग्रीचा मुलगा आहे समजा, तर ऍग्रीचा मुलगा जो 4 वर्ष डिग्रीमध्ये शिकलाय बीटेक मध्ये, ओके, तर त्याला प्रोफेशनल नॉलेज म्हणतात. तर तुमचे ऍग्री रिलेटेड जे काही क्वेश्चन असतील ऑब्जेक्टिव्ह टाईपचे, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चनच इथं पेपर होणार आहे तुमचं, इथे काही डिस्क्रिप्टिव्ह नाहीये. तर त्याच्यावरती पूर्ण ऍग्रीवरती तुम्हाला असे 60 क्वेश्चन बघायला मिळतील. ह्याला प्रोफेशनल नॉलेज म्हणतात. 60 क्वेश्चन 60 मार्क्स आणि ह्याला 45 मिनिटं वेळ दिला आहे. तुमचं इंग्लिश आणि हिंदीमध्ये पेपर होतो. 2 भाषांमध्ये पेपर होतो. म्हणजे इथे मला काय सांगायचं आहे, की तुम्हाला क्लिअरली तुम्ही जे काही ॲग्रीमध्ये शिकलाय हे व्यवस्थित आठवलं पाहिजे. ह्याच्यावरती तुमचं सिलेक्शन आहे. मेन्स आणि इंटरव्ह्यू ह्या 2 गोष्टी कॅल्क्युलेट केल्या जातात. प्रिलिम्सचे मार्क्स तुमचे कॅल्क्युलेट होणार नाहीत. ओके. त्यानंतर पुढे बघा, हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर फक्त मेन्स जी राजभाषा अधिकारीचे ही फक्त वेगळे आहे. तर ह्या राजभाषा अधिकारीच्या मेन्समध्ये तुम्हाला प्रोफेशनल नॉलेज पण असणार आहे आणि प्रोफेशनल नॉलेज आहे डिस्क्रिप्टिव्ह पण, ऑब्जेक्टिव्ह पण डिस्क्रिप्टिव्ह, हे दोन्ही पॅटर्न आहेत. याचे 45 क्वेश्चन असतात आणि याचे 2 क्वेश्चन असतात. म्हणजे टोटल हे 60 मार्काचा वेटेज आहे आणि ह्याला 30 मिनिटे, ह्याला 30 मिनिटं. म्हणजे राजभाषा अधिकारीचे मेन्स फक्त वेगळं आहे. बाकी पोस्टसाठी मेन्स एकच पद्धतीने आहे. त्याला प्रोफेशनल नॉलेज म्हटलंय. तर राजभाषा अधिकारीमध्ये प्रोफेशनल नॉलेज पण आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह पण आहे. लक्षात आलंय? तर राजभाषा अधिकारी तुम्ही जर एलिजिबल नसाल, बाकी कुठल्याही ह्या बसत असाल, तर लक्षात ठेवायचं आहे प्रोफेशनल नॉलेजवरती 60 क्वेश्चन असतात आणि 60 मार्क्स असतात आणि तुम्हाला वेळ दिलेला असतो 50 मिनिटं. आणि ह्याच्यानंतर मग तुमचा इंटरव्ह्यू होतो. म्हणजे मेन्स आणि इंटरव्ह्यू ह्या 2 फेजमध्ये तुमचं सिलेक्शन. प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू असे 3 स्टेज आहेत. प्रिलिम्स पास झाला की ते मार्क्स कुठेही कॅल्क्युलेट होत नाही. तुमचे मेन्सचे मार्क्स कन्सिडर केले जातील आणि तुमचे इंटरव्ह्यूचे मार्क्स कन्सिडर केले जातील. ओके. तर हे कंप्लीट एसओची सिलेक्शन प्रोसेस आहे, जे इथं मी तुमच्यासोबत डिस्कस केलेलं आहे. क्वालिफिकेशन पण मी सांगितले, कुठल्या पदाला काय क्वालिफिकेशन लागतं. ठीक आहे. तरी काय डाऊट असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करावं. त्याच्यावरती मी रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन. ठीक आहे. तर आज आपण इथं थांबूया. लवकरच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहोत. ठीक आहे. थँक्यू.